काल रात्री 7:45च्या सुमारास एंटॉफिल पोलीस स्टेशनला 2 मुलं मिसिंग असल्याबाबत आपल्याला माहिती प्राप्त झाली होती। तात्काळ आपण आपले डिटेक्शन टीम, आपले डेचे ऑफिसर्स आणि इतर स्टाफ घटनास्थळी आपण पाठवला। आपण त्या एरियामध्ये जे प्राथमिक त्यांच्या वडील आणि त्यांच्या आईकडून जी माहिती मिळाली त्यावरून असं समजलं की दुपारी 2 वाजल्यापासून ते 2 मुलं बाहेर खेळत असताना मिळून येत नाहीयेत। मग आपण प्राथमिक चौकशी केल्यानंतर आपण आजूबाजूचा एरिया लगेच सर्च सुरू केला आणि सर्चिंगमध्ये एक व्हेकलमध्ये ती 2 मुलं बेशुद्ध अवस्थेत मिळून आली। आपण तात्काळ त्यांना सायन हॉस्पिटलला पाठवलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे। प्राथमिक जे माहिती किंवा जे तपासामध्ये दिसतंय आम्हाला की ते दोन्ही मुलांचा मृत्यू सफोकेशनमुळे झाले असण्याची शक्यता आहे। अद्याप त्यांचं PM झालं नाही आहे। घरच्यांचं त्याच्याविषयी आम्ही पूर्ण विचारलं असता ते मुलं त्या एरियामध्ये खेळत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं। सर, जी का गोदरेजमुळे खेळत होते का? त्यांचं जे मृतक जे मुलं आहेत त्यांच्या फॅमिलीचं घर त्या कारपासून जवळपास 20 ते 25 फूट मॅक्सिमम 50 फुटाच्या अंतरावरती आहे। ते त्याच एरियामध्ये झाडीमध्ये खेळतात, त्या कारमध्ये आजूबाजूला खेळतात। प्राथमिक आम्हाला जे दिसतंय असं की ते मुलांनी दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केल्याचं आम्हाला तपासामध्ये जाणवत आहे आणि मग त्यांना आतमधून दरवाजा उघडता न आल्यामुळे कदाचित ते सफोकेशनमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं प्रथमदर्शनी आम्हाला जाणवत आहे। तिथे CCTV पण आहे जवळपास, त्याच्यामुळे तिथे कोणीही त्या टायमिंगमध्ये कोणी आल्याचं किंवा असं दिसत नाहीये। तरी पण आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही ॲक्ट करणार आहोत। सध्या आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।